जेव्हा आपण कोणाला तरी खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो तर समजून घ्या तुम्ही त्याच्या नजरेत स्वतःची इम्पॉर्टन्स कमी करत आहे. खूप वाईट वाटते तेव्हा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपलं सर्वस्व मानतो आणि तो फक्त आपल्याला आपले दोष दाखवतो. ज्या घरात डोक्याचं शासन चालतं त्या घरात नाती हारतात. काही गोष्टी तर अशा असतात बोलणारा तर तो विसरून जाते परंतु जो ऐकणारा असतो त्याच्या मनावर ते बाण म्हणून उठतात. विश्वास जर एक वेळा तुटला तर नंतर कितीही प्रयत्न करा तो पहिलेसारखा नाही होत. अरे वेळ खराब होता हा प्रश्न कसला. आपले व्यक्तीच परख्यासारखे वागले यापेक्षा जास्त दुःख नाही. मला मरण आवडेल पण अपमान नाही. मला शत्रू चालेल पण विश्वास तोडणारा नाही. जीवनात जर काही बदलायचं असेल तर तुमची जागा बदला. एक पाण्याची बॉटल दुकानात 20 रुपयाला मिळते, तीच बॉटल हॉटेलमध्ये 40 रुपयाला मिळते आणि एअरपोर्टवर 50 रुपयाची मिळते. अशीच जर जीवनात तुम्हाला तुमची व्हॅल्यू कमी वाटत असेल तर तुमची जागा बदला, मग तुमची व्हॅल्यू आपोआप वाढेल. दुःख तर तेव्हा होते ज्याला आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्या सोबत आता आपलं बोलणं पण होत नाही. खरा व्यक्ती तुमच्या चेहऱ्याचा नाही तर तुमच्या मनाचा दिवाना असतो. जर तुमची चुकीच्याला चुकीचं म्हणायची हिंमत नाही तर तुमची सगळी ताकद बेकार आहे. तुम्ही कधीच कोणाला तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग नका बनू, कारण की जेव्हा तो व्यक्ती बदलतो तेव्हा तुम्ही त्याचा राग नाही स्वतःचाच राग करायला लागता. माहित नाही का सोडून जातात ते लोक ज्याला आपण आपलं जीवन समजून कधीच गमावण्याचा विचारही करत नाही. दूर राहायचं आहे मला त्या सगळ्यापासून जे माझ्या सोबत असूनही माझ्या सोबत नाही. ज्याला तुमची गरज नाही समजत त्याच्या समोर कधीच जबरदस्ती तुमचं प्रेम नका दाखवू. चांगल्या लोकांचं आपल्या जीवनात येणं हे भाग्य असते म्हणून त्याला सांभाळून ठेवा. काही लोक या जगात असे आहे ज्याची आपण रिस्पेक्ट केली तर ते आपला अपमान करतात. ज्यांनी त्यांचा अपमान केला त्यालाच ते गुणवान समजतात. जो व्यक्ती तुमच्या सोबत जसा वागतो त्याच्या सोबत तसंच वागा, मग खड्ड्यात गेली तुमची समजदारी. तुमचं दुःख त्यालाच सांगा जो तुम्हाला समजू शकेल, नाहीतर आपल्या पाठीमागे आपल्या दुःखांचं मजाक उडवतात लोक. दुसऱ्याच्या जीवनात तुमची जागा शोधणं बंद करा. विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल. जीवनात तुम्ही असा ॲटिट्यूड ठेवा की ज्याचं उत्तर तसंच द्यायला शिका. वाईट वेळेत जो व्यक्ती तुमच्या सोबत उभा राहतो तर समजून घ्या तो व्यक्ती जीवनात तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही कोणतेही काम कराल तर त्याला गुपितच राहू द्या. लोकांना फक्त त्याचा परिणाम दाखवा. गर्वाने बोलून कोणाचंच मन नाही दुखलं पाहिजे, कारण वेळ गर्व पण तोडून टाकतो आणि कोणाशी बोलाची लायकी पण नाही सोडत. दुसऱ्याच्या जीवनात तुमची जागा शोधणं बंद करा. विश्वास ठेवा तुम्ही नेहमी आनंदी राहाल. त्या चुकीची माफी कधीच नसते ज्यात तुम्हाला माहित आहे काय चूक आहे आणि काय बरोबर आहे, पण तरीही तुम्ही फक्त चुकीची बाजू निवडली. नाती खूप दूर पर्यंत चालतात जर तुमच्या रुसून राहण्याची वय कमी असेल. घाईघाईत निर्णय घेऊन पस्तावण्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही थोडं थांबावं. जे तुमचं आहे ते तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. त्रास तर रियालिटी देते, स्वप्न तर आजही सुंदरच आहे. चांगले कर्म ते नाही ज्याचा परिणाम चांगला आहे. चांगले कर्म ते आहे ज्याचा हेतू कधीच चुकीचा नाही.
जर तुमचा वेळ कसा जात आहे हे जर माहीत नसेल हो तर समजून घ्या की आता तुमचा वेळ खूप चांगला चालू आहे. जिथे सगळ्याची हिंमत संपली तिथूनच इतिहास घडवणाऱ्याची सुरुवात होते. काही बदलायचं असेल तर तुमचा स्वभाव बदला. लोक आणि जागा बदलण्याची काहीच गरज नाही. एक दिवस त्याची चांगली वेळ नक्कीच येते जो कोणाचा वाईट विचार सुद्धा करत नाही. आपला वेग तेव्हाच दुप्पट होतो जेव्हा आपलं जीवन पणाला लागते. एक लक्षात ठेवा, काम कोणतंच वाईट किंवा लहान मोठं नसते ज्याचे तुम्हाला पैसे मिळते. जीवनात कधी कधी अयशस्वी लोकांच्या सोबत पण बसले पाहिजे, कारण त्यांच्याजवळ अहंकार नाही तर अनुभव असते. व्यक्ती कितीही चांगला का ना असू द्या, तो यशस्वी झाल्यावर त्याच्यात काही ना काही अहंकार येऊनच जातो. वाट पाहणं हे जगासमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. कोणी तुम्हाला तुमचं दुःख विचारेल याची वाट कधीच नको पाहू. तुमचं औषध तुम्ही स्वतःच आहात हे नेहमी लक्षात ठेवा. मी वेळेला खूप जवळून पाहिलं आहे. हे चांगल्या लोकांना बदलून टाकते. लढण्याची ताकद तर सगळ्यांजवळ असते, परंतु कोणाला जिंकणं आवडत असते तर कोणाला नाती आवडते. पैसे नसेल तर नाती बोटांवर मोजली जाते. जर पैसे असेल तर नाती डायरीत मोजली जाते. जे लोक माझे नव्हतेच मला तेच लोक चांगले वाटायचे. खूप चांगलं असणं सुद्धा आजच्या जगात खूप वाईट सवय आहे. जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो तर समजून घ्या तो डोक्याने नाही तर मनाने विचार करतो. मी आतून अलग आणि बाहेरून अलग अशी नाही राहू शकत, म्हणूनच तर दुसऱ्यांना मी बरेचदा एकटी दिसते. जेवढं दाखवता त्यापेक्षा अधिक तुमच्या जवळ असलं पाहिजे. जेवढं माहीत आहे त्यापेक्षा कमी तुम्ही बोलले पाहिजे. जुन्या विचाराचे लोक आहोत आम्ही. आम्हाला टाइमपास नाही तर आयुष्यभराची साथ पाहिजे. जेव्हा झोप नाही येत तेव्हाच समजते पैसा आणि प्रॉपर्टीपेक्षा मोठी मनाची शांतीच आहे. एखाद्या व्यक्तीला आणि नात्याला जर परखायचं असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा की मी संकटात आहे. दिलेले तोंड आणि कामी पडलेला व्यक्ती याला कधीच विसरू नका. कोण म्हणते की मोठ्या गाडीतच प्रवास चांगला होतो? जीवनात जर नाती खरी असेल आणि मित्र चांगले असेल तर प्रवास पायदळ पण चांगलाच वाटतो. काळजी ती संजीवनी बुटी आहे जी नात्याला कधीच मरू देत नाही. जीवनात सगळंच काही परत मिळू शकते, परंतु वेळेसोबत गमावलेली नाती आणि हरवलेला विश्वास कधीच परत मिळू शकत नाही. चूक ही पाठीसारखी असते, दुसऱ्याची तर दिसते परंतु स्वतःची कधीच नाही. लिहिणाऱ्याने हे तर लिहिलं की पैसा मेल्यानंतर सोबत नेता येत नाही, परंतु हे नाही लिहिलं की पैसा आपल्या जिवंतपणी खूप कामी येईल. प्रेम ते नाही ज्यात जिंकणं आणि हारणं असेल. प्रेम ते नाही ज्यात होकार आणि नाकार असेल. खरं प्रेम तर ते आहे ज्यामध्ये भेटण्याची आशा सुद्धा नाही पण तरीही मनात वाट आहे. नात्यात फक्त इज्जत द्यायला शिका. मी तुझ्यासाठी चंद्र आणि तारे तोडून आणीन हे तर फक्त वाक्यच आहे. जर एखादा व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो हजारो व्यक्तींना भेटून सुद्धा तुमचाच राहील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्या जवळ वापस आला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्या जवळ आला तोच तुमचा आहे. जो तुमच्या जवळ नाही आला ते तुमचं स्वप्न आहे. मन एक आहे पण राहणारे दोन आहे. एक त्रास आणि दुसरा तो. कधी कधी वेळ खूप जखमा देतात, म्हणूनच तर घड्याळीत फूल नाही काटे असते. श्रीमंती जर मनाची असेल तर लोक सायकलवर सुद्धा आनंदी राहते, नाहीतर मी कारमध्ये सुद्धा लोकांना रडताना पाहिलं आहे.
स्वतःचा अपमान करून घेण्याचं दुसरं नाव म्हणजेच प्रेम. मी नेहमी बघितलं, लोक नेहमी चांगल्या लोकांनाच वेड समजते. मला लोकांच्या चुका विसरता येते, परंतु त्यांना परत मनात जागा देणे येत नाही. आम्ही अधुरे लोक आहोत. आमचे ना झोप पूर्ण होत नाही स्वप्न. तुम्ही थोडं खाली पडून पहा, तुम्हाला कोणीच उचलायला येणार नाही. आणि तुम्ही थोडं वरती उडून पहा, तुमचे आपलेच तुम्हाला खाली पाडायला येतील. नाती ही फक्त रक्ताच्या संबंधानेच नाही होत. जो तुमच्या वाईट परिस्थितीत तुमचा हात पकडेल आणि तुमच्या सोबत उभा राहील, त्यापेक्षा मोठं नातं कोणतंच नसते. माणसाची पण कमालच आहे. ड्रामामध्ये लोकांचं दुःख पाहून रडायला लागतो आणि असलियतमध्ये लोकांचं दुःख आणि वेदनांना ड्रामा समजतो. नात्यांना फक्त वेळेचीच नाही तर समजण्याची पण गरज असते. प्रेमात व्यक्ती फक्त त्याच्याच पासून हारतो जो म्हणतो मी फक्त तुझाच आहे. कधी कधी लोक मजाकचा आधार घेऊन मनातली गोष्ट बोलतात. जेव्हा आपल्याला चूप करणारा कोणीच नसेल, तेव्हा परिस्थितीत आपल्याला आनंदी राहायला शिकवते. तुमच्या यशस्वी होण्यामागे सर्वात मोठा हात दुसरा कोणाचा नाही तर तुमच्या वाईट वेळेचाच असतो. खूपदा दूरचं मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस जवळच गमावून बसतो. कोणासोबत मनापासून बोलण्यात आणि कोणासोबत मन ठेवण्यासाठी बोलण्यात खूप फरक असते. या जगात लोकांना खूप काही मिळते, परंतु आपली चूक नाही मिळत. इज्जत फक्त इज्जतदार लोकच देतात, कारण जे लोकांकडे आहे तेच ते दुसऱ्यांना देतात. जो व्यक्ती मनाने चांगला आहे त्याच्यावरच प्रेम करा. डोळ्यांचं का, याला तर सगळंच सुंदर दिसतं. कोणाचं मन जर साफ नाही तर त्याचा सुंदर चेहराही कोणत्याच कामाचा नाही. हजारोंशी नातं ठेवणं ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु फक्त एकाशी शेवटपर्यंत नातं टिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वाईट आहे पण खरं आहे. जर तुम्हाला जीवनात जगायचं असेल ना, तर तुमचा स्वभाव चांगला बनवण्यापेक्षा वाईट बनवा. दुसऱ्याला एक्सप्लेनेशन देण्यात वेळ घालवल्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ द्या. कारण लोक फक्त इथे ऐकायला बसलेले असतात, तुम्हाला घडवण्यासाठी नाही. कोणाला विश्वासात घेऊन नंतर त्याचा विश्वास तोडणं हे खूप मोठे पाप असते. सर्वात जास्त दुःख आपल्याला आपल्याच माणसाची वागणूक देते. कधी कधी संकटात आपल्याला जास्तीत जास्त तेच लोक मदत करतात ज्याची आपल्याला कधी कल्पनाही नसते. जर कोणाचा तुम्हाला खूप दिवसानंतर मेसेज आला तर त्याला रिप्लाय पण खूप दिवसानंतरच द्या. कोणाला फोनमध्ये ब्लॉक करून काहीच होत नाही. त्रासातून बाहेर निघण्यासाठी त्या नात्याला मनातून ब्लॉक करावं लागतं. जे लोक तुम्हाला म्हणतात माझ्याजवळ टाईम नाही, खरी गोष्ट तर ही आहे त्यांच्या खास नात्याच्या लिस्टमध्ये तुमचं नावच नाही. जीवनात नेहमी बोलत राहिलं पाहिजे, नाहीतर लोक तुमच्या शांततेला तुमची स्वीकृती मानते. प्रत्येक गोष्टीत आनंद नसतो मिळत, आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद शोधावा लागतो. जीवनात आपलं मत मानणं खूप महत्त्वाचं असते, नाहीतर तुम्ही शांत राहाल आणि लोक आपली मनमानी करत राहील. मूर्ख व्यक्ती स्वतःचं तर नुकसान करतोच, पण जो त्याची मदत करतो तो त्याचं सुद्धा नुकसान करतो. म्हणतात की धर्मापेक्षा पैसा मोठा असतो, परंतु मंदिरात लवकर दर्शन मिळण्यासाठी पैसाच भरावा लागतो. म्हणतात की पैशापेक्षा जास्त मोठा माणुसकी असते, परंतु ज्या वेळेस गरज पडते तेव्हा माणुसकीपेक्षा जास्त पैसाच आठवतो. पुस्तके सुद्धा माझ्यासारखी आहे, भरपूर शब्द आहे परंतु खूप शांत आहे. आवश्यक नाही की आपण सगळी गोष्ट पुस्तकातूनच शिकलं पाहिजे. काही गोष्ट आपल्याला आपली माणसं सुद्धा शिकून जातात. कोणत्याही व्यक्तीला जर तुम्ही जास्त सुधारण्याचा प्रयत्न कराल तर तो व्यक्ती तुमचा शत्रू होईल. आता काहीच जरी ठीक नसलं तरी पण सगळं ठीक आहे असं बोलण्याची सवय झाली आहे. स्वतःला एवढं कमजोर नका करू की तुम्हाला दुसऱ्याच्या आधाराची गरज पडेल. एवढ्या सादगीनं नका भेटू कोणाला, कारण की हे जग अलग आहे आणि लोक
अलग आहे. घटिया लोकांची सर्वात मोठी ओळख हीच असते की तुम्ही त्यांना जेवढी जास्त रिस्पेक्ट द्याल तो तुम्हाला तेवढा जास्त त्रास देईल. आजकाल लोकांसोबत तुम्ही जेवढं जास्त चांगलं वागाल लोक तुम्हाला तेवढं जास्त वेड समजेल. कोणाशी नातं तोडायला कारण नाही लागत, परंतु ज्याला नातं तोडायचं आहे तोच व्यक्ती कारण शोधून काढतो. तोडून टाका ते नातं जे तुमच्या हिश्श्याचा वेळ दुसऱ्याला देत असेल. एक काळ असा होता की जेव्हा मी हसून उठायची, परंतु आता खूपदा स्माईल न देताच रात्र होते. एकटं राहायला शिका, कारण एकटं राहणं तुम्हाला हे शिकून देते की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःपेक्षा काहीच नाही. त्याला सोडून देणंच चांगलं राहते ज्याला तुमची किंमतच माहीत नाही. कधीच कोणाला खास नका बनू, कारण सगळ्या प्रॉब्लेमची सुरुवात इथूनच होते. तुमची परिस्थिती आता कितीही चांगली का ना असू द्या, परंतु स्वतःला नेहमी वाईट परिस्थितीसाठी तयार ठेवा. वेळ आणि भाग्य हे दोन्ही परिवर्तनशील आहे, त्याच्यावर कधीच गर्व करू नका. कोणाला जर आपलं मानायचं आहे तर मनापासून माना, कारण खोटी नाती मनातील पूर्ण आनंद खतम करून टाकते. काही लोक चपलासारखे असतात, सोबत तर चालतात परंतु मागून चिखल उडवतात. शांत राहणंच चांगलं आहे, कारण सगळ्यात जास्त चुका माणसाचं तोंडच करते. माणूस जेव्हा विश्वास करतो तेव्हा तो दगडांना सुद्धा पुजतो, परंतु तो स्वतःच दगड होतो जेव्हा त्याचा विश्वास तुटतो. जेव्हा खरं काय आहे हे माहीत असते तेव्हा खोटं ऐकण्याची वेगळीच मजा असते. इज्जत कधीच व्यक्तीची नसते, इज्जत गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली. पैसा असला तर जग आपल्याला स्वर्ग वाटतो, परंतु पैसा नसला तर हेच जग आपल्याला नरक वाटतो. डोक्याने विचार करणारे लोक नेहमी मनाने विचार करणाऱ्या लोकांचा फायदा घेतात. खोट्या मनाच्या व्यक्तीचा आवाज खऱ्या व्यक्तीच्या आवाजाला चूप ठेवतो, परंतु खऱ्या व्यक्तीची शांतता ही खोट्या व्यक्तीच्या आवाजाला टक्कर देते. बोलून तुमचे शब्द खर्च केल्यापेक्षा शांत राहून बोलणाऱ्याला लाज पैदा करा. जो बाहेरून शांत आणि सरळ दिसतो तोच व्यक्ती आतून गोंधळात असतो. माझ्या जीवनाचा एक अनुभव, जर तुम्ही सादगी आणि इमानदारीने जगत असाल तर तुमचे लोकच तुम्हाला जगू देत नाही. खरं प्रेम आणि आदर हे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर स्टोरी लावून ठेवण्यात नसते, तर त्या नात्याला जवळ ठेवून जपण्यात असते. खरा व्यक्ती तोच असतो जो नाती जपतो, नाहीतर नाती तोडण्याचा गुण तर आजकाल प्रत्येकातच असतो. जर तुमचं नातं कितीही बिघडलेलं का असू द्या, जर तुम्हाला त्याला सुधारायचं असेल तर ते सुधरेलच. जर तुमच्या मनाला खरंच कोणाची तरी आठवण येत असेल तर त्यासाठी वेळ पण आपोआपच निघतो. माझं मत तर असंच आहे की तुम्ही एकटे राहा, मग नाही कोणी तुम्हाला त्रास देईल, नाही कोणामुळे तुमचं मन दुखेल आणि नाही भीती राहील तुम्हाला कोणाची सोडून द्यायची. सबूत नसते कधीच खऱ्या प्रेमाचं. जर त्याचं नाव घेताच तुमच्या हृदयाची धडधड वाढली तर समजून घ्या त्याच्यावर तुमचं अफाट प्रेम आहे. जोपर्यंत कोणाला तुमची गरज असते तोपर्यंत तुमच्यापेक्षा जास्त कोणीच त्याला गरजेचं नसते. व्यक्तीपासून नेहमी दूर राहा ज्या व्यक्तीला स्वतःची चूक कधीच दिसून पडत नाही. सर्वात जास्त त्रास आपल्याला तेव्हा होतो जेव्हा आपण आपला त्रास कोणाला सांगू शकत नाही. जर कोणीतरी आपल्याला समजणारं असतं तर आपल्याला आपल्या सगळ्याच समस्यांचा शेवट भेटला असता. जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला त्याचे दोष नाही दिसत, आणि जेव्हा आपण कोणाचा खूप जास्त राग करतो तेव्हा आपल्याला त्याचे चांगले गुण नाही दिसत. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला वाईट समजलंच आहे तर त्याच्यासमोर तुम्ही कितीही चांगले का ना वागा तर तो तुम्हाला वाईटच समजेल. त्याला एवढं काबिल बनवा की त्याला जाणीव नाही, पस्तावा होईल तुम्हाला गमावण्याचा. फोकस नेहमी उपायावर असू द्या, समस्यांवर नाही.
घमंडी नाही आहे मी, बस जिथे माझं मन नाही लागत तिथे बोलायची सवय नाही आहे मला. नकोशी वाटेल मला अख्ख्या जगाची साथ जेव्हा तू सोडून जाशील माझ्या आयुष्याची वाट. जर असेच काही विचार तुमचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.